उपसरपंच माननीय अकलाबाई मानसारे. अकलाबाई, खरोखर आपल्याला किशोरबाईंच्या नेतृत्वाला तटकरे साहेबांची साथ आहे, आशीर्वाद आहे, अधिकाऱ्यांची साथ आहे, आशीर्वाद आहे. तर तुम्हा कार्यकर्त्यांचं जे पाठबळ आपण किशोरबाईंना देणार आहे ते पाठबळ फार महत्वाचं आहे. आणि असंच अकलाबाई आज आणि उद्या आणि परवा आपल्याला झोपायचं नाही. हीच कळकळ तळमळ अशीच ठेवून आपण आपल्या नागोठणे नगरीमध्ये जागे राहून आपल्या मतदाराला आपल्या मूल्यातल्या मिरनगरच्या परत एकदा तुमचे आभार व्यक्त करतो. आणि बेशकचे सुपुत्र म्हणजे चंद्रकांत कोळी यांना थोडक्यात मनोगत व्यक्त करायची विनंती. बरोबर आहे काकडे साहेब. यानंतर आपल्या या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून युती सेनेच्या जिल्हा अधिकारी ठिकाणी शिक्षणासाठी जायला लागत होता. त्यांनी या ठिकाणी कॉलेजची स्थापना केली आणि मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो, सर्व प्रकारचे कोर्सेस नागोठण्याला अगदी 10 रुपयाच्या एसटीच्या तिकीटावर तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊ शकताय. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये किशोर शेठ जैन यांनी या ठिकाणी काम केलं आहे. आणि मी सुद्धा त्यांना बघतोय आज जवळजवळ 40 वर्ष मी पण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय. मला पण त्यांनी मदत केलेली आहे. आणि अतिशय चांगलं काम करणारा मनुष्य. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी या 5 वर्षात गेल्या वर्षी त्यांनी चांगला विकास नागोठणा विभागामध्ये, नागोठणा ग्रामपंचायतीमध्ये रस्त्यासाठी, तळावासाठी भरपूर निधी आणला आहे. आणि अशा किशोर शेठ जैन सारख्या नेत्याला ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, रोहाश्री आगरमेंटचा व्हाईस चेअरमन आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द स्वागत. या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे नेतृत्व, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय खासदार सन्माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करूया. त्यांचं सभेत झालेले माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय नरेंद्र शेठ जैन. मी काही तरुण कार्यकर्त्यांनी विनंती करतो आपण मागच्या सीटवर प्रमुख लोकांना पुढे बसू द्या. आणि बाकी कार्यकर्त्यांनी विनंती, कृपया स्टेज खाली करा. अनावश्यक गर्दी करू नका स्टेजवरती. मागच्या लोकांना दिसत नाही. कृपया विनंती आहे सर्वांना माफ करा, कारण की सभेचा उत्साह एवढा ओसंडून वाहत आहे की आपले सर्वांचे लोकनेते आणि स्टेजचे खासदार सुनील तटकरे साहेब इथे उपस्थित राहिलेले आहेत. मित्रांनो, ही जी राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी आणि सेना पक्षाची जी युती झालेली आहे त्याचं श्रेय सर्व आमच्या घड्याळ, निशाणी आणि कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपण तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा. धन्यवाद. धन्यवाद गायकर साहेब. या ठिकाणी आपल्या या संपूर्ण जिल्हा परिषद गटाला एक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पदाधिकारी होत आहे असे किशोर शेठ जैन यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या सभेला या ठिकाणी संबोधित करायचे आहे. श्री किशोर शेठ जैन. नागोठण्याचे ग्रामदेवता आई जोगेश्वरी मातेला वंदन करतो. सर्वांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने व्यासपीठावरती फक्त
फक्त 2 उमेदवार माझ्यासोबत आहेत, त्यांची नावं घेतो. पंचायत समितीच्या उमेदवार तुम्ही भाग्यवान आहात. रायगड जिल्ह्यातला अखेरचा दादांचा दंडवत हा तुमच्यासाठी झाला. ते या ठिकाणी आमच्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना अनेक वेळेला वेगळी ओळख घेऊन आपण जनतेसमोर जात असतो. वेगवेगळ्या प्रश्नाची उकल करण्यासाठी बांधिलकी घेऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागत असतं. आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये काम करत असताना, देवेंद्रच्या नेतृत्वाखाली राज्यभरामध्ये काम करत असताना दादांच्या अनुपस्थितीची पोकळी मोठ्या पक्षाला सावरलं, जनतेला सावरलं. जनतेच्या सगळे 24 तास रममाण असलेल्या अजितदादांची खऱ्या अर्थाने श्रद्धांजली त्या ठिकाणी वाहत असताना तुमच्या आमच्यासाठी त्या सुद्धा कार्यरत झाल्या. त्यांच्या प्रतिनिधित्वाने व्यक्त करू शकतो. रायगडच्या जिल्हा परिषद यशस्वी झाल्या. या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बळ या सगळ्या परिसरामध्ये रुजलं. मोठ्या प्रमाणावरती वाढवण्याची भूमिका आपल्याला सर्वांना सावधान त्या ठिकाणी घेता आली. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा म्हणजे लोकांच्या समोर घाबरणार नाही अजिबात. त्याचा पप्पाची नाईट आहे, किती पण 100 दिसत पण समोर घाबरणार नाही तो. उपसरपंच माननीय अकलाबाई मानसरे. अकलाबाई, खरोखर आपल्याला किशोरबाईंच्या नेतृत्वाला गडकरी साहेबांची साथ आहे, आशीर्वाद आहे, अदितीताईंची साथ आहे, आशीर्वाद आहे. तर तुम्हा कार्यकर्त्यांचं जे पाठबळ आपण किशोरबाईंना देणार आहे ते पाठबळ फार महत्वाचं आहे. आणि असंच अकलाबाई आज आणि उद्या आणि परवा आपल्याला झोपायचं नाही. हीच कळकळ तळमळ अशीच ठेवून आपण आपल्या नागोठणे नगरीमध्ये जागर राहून आपल्या मतदाराला आपल्या मूल्यातल्या मिरानगरच्या परत एकदा तुमचे आभार व्यक्त करतो. आणि बेस्टेकचे सुपुत्र म्हणजे चंद्रकांत कोळी यांना थोडक्यात मनोगत व्यक्त करायची विनंती. बरोबर आहे काकडे साहेब. यानंतर आपल्या या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून युती सेनेच्या जिल्हा अधिकारी सारख्या ठिकाणी शिक्षणासाठी जायला लागत होता. त्यांनी या ठिकाणी कॉलेजची स्थापना केली आणि मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो, सर्व प्रकारचे कोर्सेस नागोठण्याला अगदी 10 रुपयाच्या एसटीच्या तिकिटावर तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊ शकताय. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये किशोर शेठ जैन यांनी या ठिकाणी काम केलं आहे. आणि मी सुद्धा त्यांना बघतो या जवळजवळ 40 वर्ष मी पण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो. मला पण त्यांनी मदत केलेली आहे. आणि अतिशय चांगलं काम करणारा मनुष्य. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी या 5 वर्षात गेल्या वर्षी त्यांनी चांगला विकास नागोठणा विभागामध्ये, नागोठणा ग्रामपंचायतीमध्ये रस्त्यासाठी, तळावासाठी भरपूर निधी आणला आहे. आणि अशा किशोर जैन सारख्या नेत्याला ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, रोहाश्री मंडळाचा व्हाईस चेअरमन आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द स्वागत. या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे नेतृत्व, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय खासदार सन्माननीय श्री सुनील तटकरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करूया. त्यांचं सभेत झालेले माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय नरेंद्र जैन. मी काही प्रमुख कार्यकर्त्यांनी विनंती करतो आपण मागच्या प्रमुख लोकांना पुढे बसू द्या
आणि बाकी कार्यकर्त्यांनी विनंती आहे, कृपया स्टेज खाली करा. अनावश्यक गर्दी करू नका स्टेजवरती. मागच्या लोकांना दिसत नाही. कृपया विनंती आहे सर्वांना, माफ करा, कारण की सभेचा नुसता एवढा ओसाडून वाहत आहे की आपले सर्वांचे लोकनेते आणि स्टेजच्या खासदार सुनील तटकरे साहेब इथं उपस्थित राहिलेले आहेत. मित्रांनो, ही जी राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी आणि शिवसेना पक्षाची जी युती झालेली आहे त्याचं श्रेय सर्व आमच्या घड्याळ, निशाणी आणि कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपण तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा. धन्यवाद. धन्यवाद गायकर साहेब. या ठिकाणी आपल्या या संपूर्ण जिल्हा परिषद गटाला एक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पदाधिकारी होत आहे असे किशोर शेठ जैन यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या सभेला या ठिकाणी संबोधित करायचे आहे. श्री किशोर शेठ जैन. नागोठण्याचे ग्रामदेवता आई जोगेश्वरी मातेला वंदन करतो. सर्वांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने व्यासपीठावरती फक्त 2 उमेदवार माझ्यासोबत आहेत, त्यांची नावं घेतो. पंचायत समितीच्या उमेदवार तुम्ही भाग्यवान आहात. रायगड जिल्ह्यातला अखेरचा दादांचा दंडवत हा तुमच्यासाठी झाला. ते या ठिकाणी मी सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना अनेक वेळेला वेगवेगळी ओळख घेऊन आपण जनतेसमोर जात असतो. वेगवेगळ्या प्रकारची उकल करण्यासाठी बांधिलकी घेऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागत असतं. आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये काम करत असताना, देवेंद्रच्या नेतृत्वाखाली राज्यभरामध्ये काम करत असताना दादांच्या अनुपस्थितीची पोकळी मोठ्या पक्षाला सावरलं, जनतेला सावरलं. जनतेच्या सेवेत 24 तास रममाण असलेल्या अजितदादांची खऱ्या अर्थाने श्रद्धांजली त्या ठिकाणी वाहत असताना तुमच्या आमच्यासाठी त्या सुद्धा कार्यरत झाल्या, त्यांच्या प्रतिनिधित्वाने व्यक्त करू शकतो. रायगडच्या जिल्हा परिषद यशस्वी झाला. या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बळ या सगळ्या परिसरामध्ये रुजलं. मोठ्या प्रमाणावरती वाढवण्याची भूमिका आपल्याला सर्वांना सावधान त्या ठिकाणी घेता आली. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा म्हणजे लोकांच्या समोर घाबरणार नाही अजिबात. त्याच्या पप्पाची नाईट आहे, किती पण 100 दिसत पण नाही, समोर घाबरणार नाही तो. हे पडशील येते हात धुवून माकड मांग बस मांग बस मांग बस अजून सगळ्यात पिसला गिलन 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 अरे 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 आंबट आहे ना, नको खाऊस.
हे तिथे ते. हे गाठावर. हे. मला हात चिमटा माझा हात. त्याला एक थंडा आणा. चला.